खरंच खूप चांगला आणि अत्यंत महत्त्वाचा शो आहे हा. प्रत्येक तरुणाने हा बघण्यासारखा शो आहे. सावरकरांचे विचार हे आत्ताच्या पिढीला सुद्धा प्रेरणादायी आहेत आणि शो हा अत्यंत उत्तम रित्या सादर केलेला आहे. धन्यवाद. शो छान होता. आम्हाला असं शो बघताना असं वाटत होतं की थोडी अजून त्यांचं पुढील आयुष्य सुद्धा दाखवलं जावं, म्हणजे ती उत्कंठा आमच्या मनात होती. पण तो शो लवकर संपला असं आम्हाला वाटलं. म्हणजे अगदी त्यांच्या आयुष्यातलं उत्तरार्ध स्वातंत्र्यानंतरच्या काळात सुद्धा त्यांचं गुपचूपपणे कार्य चालू होतं. तर ते सुद्धा आणि त्याच्यानंतर त्यांनी जे कष्ट सोसले स्वातंत्र्यानंतरच्या काळातही, त्यांच्यावर काही राजकीय आक्षेप झाले चुकीचे, त्याबद्दल ही थोडीशी माहिती लोकांना त्या शोच्या मार्फत दिली गेली असती. म्हणजे कदाचित वेळेची मर्यादा असेल म्हणून ते त्यात त्यांनी घेतलं नाही, पण आवडलं असतं. बाकी शो उत्तम होता. माझ्या माहितीमध्ये जेवढे माझे नातेवाईक आहेत त्यांच्यापर्यंत ही गोष्ट, या शोबद्दलची माहिती पोचवण्याचा मी प्रयत्न करेन. तर म्हणजे त्यांनीही येऊन हा शो बघावा अशी आमची प्रामाणिक इच्छा आहे. छान वाटलं. शालेय मुलांना हे चांगलं. आत्ताच्या मुलांना आता मोबाईल हे जग विश्व वेगळं, आपल्या जगात काय चाललंय काय नाही, आपले राष्ट्रीय लोक कोण आहेत हे माहिती पाहिजे आज जगात लोकांना. त्यासाठी शालेय मुलांना हे बघणं आवश्यक आहे. शालेय मुलांना म्हणजे शाळेची सगळे जेवढ्या आपल्या भारतात शाळा आहेत त्या शाळेंना हा पिक्चर दाखवणं फार गरजेचं आहे. मुलांना सावरकर हे सर कोण आहेत हे माहिती पाहिजे. ह्यासाठी हे खूप छान आहे. आणि त्यांनी आज देशासाठी आपल्या काय केलं, भारत मातेसाठी त्यांनी आज झुंजले, त्याच्यासाठी हे मुलांना खूप गरजेचं आहे बघणं. खूप छान आहे, खूप सुंदर वाटलं. त्याच्याबद्दल बरंच हे करायला लागेल. म्हणजे काय सावरकरांनी जो काय विचार दिलेला आहे तो विचार आचरणामध्ये आणायला हवं, यासाठी बरेच प्रयत्न करायला लागतील. हा प्रोग्राम खूपच आम्हाला बरं वाटलं. आणि स्पेसिफिकली म्हणजे मला असं वाटलं की आमच्या हिंदू कॉलनीचे सगळे रहिवासी इथे आले होते. आमची कॉलनीचंच नाव हिंदू कॉलनी आहे म्हणजे. आणि त्याच्यानंतर ही सगळी यंग पालक वर्गांना हे संस्कार आपल्या तरुण पिढीला आणि लहान पिढीला पोहोचले पाहिजेत. आणि त्यांना बऱ्याच गोष्टी इतिहासामध्ये शिकवल्या गेलेल्या नाहीयेत. त्या सावरकरांबद्दल फार छोटा धडा होता, पण ह्या अशा प्रोग्राममुळे सावरकरांचा काय त्यांचा त्याग आहे, काय त्यांनी यातना सहन केल्या, आणि सावरकरांच्या सारख्या अनेक जणांच्या माध्यमातून आपल्याला हे स्वातंत्र्य मिळालेलं आहे, हे फक्त मुलांना, आपल्या यंग जनरेशन आणि मुलांना कळलं पाहिजे. आणि हा अतिशय स्तुत्य उपक्रम आमच्या हिंदू कॉलनीच्या रहिवाशांनी सुरू केलेला होता. आणि मंजिरी मराठेंनी आम्हाला सगळ्यांना अभिवादन करून त्यांच्याबद्दल थोडी माहिती दिली. आम्हाला खूप बरं वाटलं. धन्यवाद. मी खरं बघितलं तर मी हा शो पहिल्यांदाच बघितला, पण मला खरं खूप आवडला. आणि मला गर्व आहे, मी हिंदू कॉलनीची रहिवाशी आहे म्हणून. आणि हिंदू कॉलनीवाल्यांनी छान इनिशिएटिव्ह घेऊन हा प्रोग्राम केला. असंच जर पुढे पुढे प्रोग्राम करत राहिले तर आताच्या पिढीसाठी हा खूप गरजेचं आहे. कारण आताच्या मुलांना सावरकर वगैरे काहीच माहिती, म्हणजे इव्हन फक्त मोबाईल आणि त्याच्याशिवाय त्यांना, मला तरी नाही वाटत त्यांना वेगळं काही ज्ञान असावं. त्यामुळे त्यांच्यासाठी जर हा प्रोग्राम वरचेवर करत राहिलं तर आताच्या पिढीसाठी हा खूप फायदेशीर होईल. आणि आमच्या हिंदू कॉलनीत असे छान छान उपक्रम होत राहतात. आता जशी हे पण झाली होती गुढीपाडव्याची दिंडी, आता 6 तारखेला पारंपरिक खेळ वगैरे ठेवलेले आहे. आणि आता हा सुंदर आणि विशेष म्हणजे मेघनाने खरा हा छान इनिशिएटिव्ह घेतला आणि तिचे थँक्स मानणं फार गरजेचं आहे. मी स्पंदन देसाई हिंदू कॉलनीवरच राहतो. मला वाटतं हे प्रोग्राम खूप चांगलं होतं आणि इंडियन यूथसाठी हे खूप इम्पॉर्टंट आहे, त्यांच्यात नॅशनलिस्ट व्ह्यूज वगैरे वाढवण्यासाठी. आणि आमच्या हिंदू कॉलनीमध्ये पण आता लाठीकाठी वगैरे चालू केलंय सगळे पिढींसाठी. पण यंग लोक आजकाल फक्त मोबाईल गेम्स वगैरे त्याच्यात असतात, तर असे प्रोग्रामचं अजून अवेअरनेस केलं तर चांगलं होणार. आता हा जो शो पाहिला हा खूपच छान होता आणि खास करून मुलांसाठी. म्हणजे आम्ही तरी निदान शाळेमध्ये किंवा वेगळ्या वेगळ्या कार्यक्रमांमधून सावरकरांबद्दल माहिती आहे, पण आत्ताची जी लहान मुलं आहेत त्यांच्यासाठी हा शो खूपच छान होता आणि खूप म्हणजे परिणामकारक होता, खूप इफेक्टिव्ह होता. आणि त्यांनी किती कष्टाने हे स्वातंत्र्य मिळवलंय आणि त्यांचे जे आधुनिक भारताबद्दलचे जे विचार आहेत ते पण आज सुद्धा इतक्या वर्षानंतर पण आपल्याला तेवढेच उपयोगी पडतील.
त्यामुळे हा खूपच छान उपक्रम आहे आणि सगळ्यांनी हे जरूर येऊन बघायला पाहिजे. मला खूप मन भरून आलं, म्हणजे हे बघून अक्षरशः मला रडायला आलं. खूप खूप मनापासून वाईट वाटलं की त्यांनी जे भोगलंय, त्यांनी जे सहन केलंय हे खूप खूप हॉरिबल. म्हणजे आपण म्हणतो ना की काय त्या माणसाने आपल्या देशासाठी केलं असेल त्यावेळेला, त्यांचे काय विचार असतील. एक आपल्या देशासाठी इतक्या थराला कोणतरी एक माणूस जाऊ शकतो, ही खूप रिस्पेक्ट करण्यासारखी गोष्ट आहे ना. हे सगळ्यांना जाणीवेची झाली पाहिजे. सो आपण प्रत्येक जणांना हे प्रमोट केलं पाहिजे, आपण पोहोचवलं पाहिजे प्रत्येकांपर्यंत की हे असा इथे शो आहे, तर येऊन बघा. प्रत्येक मुलांना आता नाही, पुढचे आपण तर झालं, आता पुढचे जनरेशनचे नेक्स्ट जनरेशन आहेत त्यांच्यापर्यंत हे पोहोचवलं पाहिजे. तर आम्ही शाळांमध्ये, आपल्या शाळांमध्ये, म्हणजे माझी मुलं आहेत, आपल्या शाळांमध्ये वगैरे आपण सांगू की असं आहे. तुम्ही पण जिथे जिथे शक्य होईल ते सगळीकडे हे सांगा आणि मुलांनी बघितलं पाहिजे, ह्याच्यावरून प्रेरणा घेतली पाहिजे. ह्याच्यापासून बरंच काय शिकण्यासारखं आहे. म्हणजे जे त्यांनी केलं हे काय मजा मस्करी नव्हती ही. त्यांनी खूप बलिदान, खूप सॅक्रिफायसेस केले आणि त्यांच्या फॅमिलीनी पण प्रचंड सपोर्ट केला. फॅमिलीनी म्हणजे हॅट्स ऑफ आहे त्या माणसाला, त्यांच्या फॅमिलीला. जे त्यांनी केलं हे सहजपणे कोणीही करू शकणार नाही. ते हे जे जे आहे, जे तुम्हाला जाणवते आज मला बोलताना इतका विचार करा त्या फॅमिलीनी काय भोगलं असेल. सो खरंच खरंच हे प्रेरणा घेण्यासारखं आहे. आणि आम्ही नक्कीच की आपल्या मुलांना ह्या गोष्टी आम्ही सांगतोच, पण तरी अजून छान गोष्टी ह्या पुस्तकांमधून आपण सांगूच. पण प्रत्येकाने हे बघितलं पाहिजे. हे सुद्धा आम्ही बघू की हे कसं पोहोचवता येईल प्रत्येकांपर्यंत. इव्हन न्यूजपेपर्समध्ये, मॅगझिन्समध्ये सगळीकडे हे प्रमोट केलं पाहिजे. न्यूजपेपर्समध्ये हे का नाही देतात, हे थोडंफार प्रमोशन थोडं केलं पाहिजे असं मला वाटतं. नमस्कार, हा शो खूप छान होता. याच्यामध्ये जी आम्हाला सावरकरांची माहिती नव्हती ती आम्हाला या शो मध्ये भेटली. आम्ही स्वातंत्र्यवीर सावरकर याचे आभारी आहोत. धन्यवाद.